नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. नीट UG 2025 ॲडमिशन प्रोसेसमधून प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे, दाखले याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण कागदपत्रांची तयारी भाग 1 मध्ये कॉमन डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स म्हणजे सर्वांसाठी आवश्यक अशी महत्त्वाची कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती घेतली. आपले दाखले योग्य त्या नमुन्यातच म्हणजे स्टेट आणि सेंट्रलचे फॉर्मॅट वेगळे असतात त्यामध्ये, तसेच ते योग्य त्या कालावधीसाठीचे आणि योग्य ती व्हॅलिडिटी असणारे आवश्यक असतात. आणि याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आज आपण कागदपत्रांची तयारी भाग 2 मध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. डॉक्युमेंट फॉर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन्स म्हणजेच राखीव गटातून प्रवेशासाठीची कागदपत्रे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर सेंट्रल EWS, सेंट्रल OBC NCL सर्टिफिकेट, स्टेट EWS आणि इन्कम सर्टिफिकेट याबाबत सविस्तर माहिती. आपल्याला ऑल इंडिया आणि महाराष्ट्र अशा 2 प्रोसेस असतात. त्यातली महाराष्ट्रातली प्रोसेस आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. म्हणून आपण प्रथम पाहूया महाराष्ट्र राज्यातील प्रवेशासाठीचे दाखले व नमुने. राज्यातून प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राखीव गटाच्या विद्यार्थ्याला जातीचा दाखला हा आवश्यक असतो. पण फक्त जातीचा दाखला असून आपल्याला उपयोग नाही, तर त्याचबरोबर त्याची व्हॅलिडिटी केलेली असावी लागते. म्हणजेच राखीव गटातील विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्याला आपण जात वैधता प्रमाणपत्र असं म्हणतो, तेही आवश्यक असतं. सतत एक प्रश्न विचारला जातो आहे की कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी वैधता कालावधीची अट असते का? कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यांचा वैधता कालावधी कायमस्वरूपी असतो. जसं नॉन क्रिमिलेअर, इन्कम सर्टिफिकेट, EWS याच्याप्रमाणे वैधता कालावधीसाठीची अट नसते. आणि प्रवेश घेताना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हा दाखला आपल्याला आवश्यकच असतो. पावती किंवा रिसीटवरती आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही. तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. नॉन क्रिमिलेअर दाखला म्हणजे नेमकं काय, तर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला. आपण आर्थिक स्तर आपला उंचावला, आपलं उत्पन्न 8 लाखाच्या वरती गेलं म्हणजे आपण प्रगत गटात मोडतो. SC आणि ST या प्रवर्गासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, त्यांना नॉन क्रिमिलेअर दाखल्याची आवश्यकता नाही. EWS नॉन क्रिमिलेअर दाखला आवश्यक नाही. FIJE, DTA, NTB, NTC, NTD, OBC तसेच SCBC या प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी मात्र नॉन क्रिमिलेअर दाखला हा आवश्यक आहे. नॉन क्रिमिलेअरसाठी मागील 3 वर्षाचे उत्पन्नाचे दाखले आपणास सादर करावे लागतात. नॉन क्रिमिलेअर दाखला जो आहे त्याला मात्र व्हॅलिडिटी आहे. आपण नीट 2025 मधून शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 मधील प्रवेश घेणार आहोत. म्हणजेच नीट 2025 मधून तुम्हाला प्रवेशासाठी NCL दाखला वैधता ही 31 मार्च 2026 पर्यंत आवश्यक आहे. व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026. अट काय असते? कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आवश्यक आहे. परंतु जर शासकीय कर्मचारी वर्ग क आणि ड मध्ये असतील तर त्यांच्यासाठी पगाराचं उत्पन्न धरलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त जरी असले तरीही त्यांना पगाराचं उत्पन्न वगळून नॉन क्रिमिलेअरचा दाखला मिळतो. उत्पन्नाच्या दाखल्यावर मात्र कुटुंबाची
एकत्रित उत्पन्नाची नोंद केलेली असते. थोडक्यात राज्यातील प्रवेश, राखीव गटातून SC/STसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2 स्वतंत्र वेगवेगळे दाखले आपणास सादर करावे लागतात. उर्वरित सर्व राखीव गटातून प्रवेशसाठी FIJE DTA, NTB म्हणजेच NT1, NTC म्हणजेच NT2 आणि NTD म्हणजेच NT3, OBC तसेच राज्यातील SCBC या सर्वांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर असे 3 दाखले वेगवेगळे असतात, ते सादर करावे लागतात. यापैकी कोणताही एक दाखला नसल्यास विद्यार्थ्याला कॅटेगरीतून प्रवेश मिळू शकत नाही. चौथा दाखला आहे EWS सर्टिफिकेट. आपण स्टेट EWS बद्दल सुरुवातीला माहिती घेऊया. स्टेट आणि सेंट्रल यांचे EWS चे अटी आणि नियम आणि दाखल्यांचे नमुने वेगवेगळे असतात. पहिलं हे लक्षात ठेवा, EWS ही कास्ट नाही. इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजेच सर्व समाजातील खुल्या गटासाठीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण आहे. EWS खुला प्रवर्ग असून राखीव गटातील SC, ST, FIJE, NTB, NTC, NTD, OBC तसेच राज्यातील SCBC विद्यार्थ्यांना स्टेट EWS दाखला मिळू शकत नाही. आपण इतर कोणत्याही राखीव गटात असाल तर EWS मधून आपल्याला जाता येत नाही. मात्र राज्यातील SCBC विद्यार्थ्यांना सेंट्रल EWS दाखला मात्र मिळू शकतो. देश पातळीवर SCBC आरक्षण नाही. EWSसाठी सद्यस्थितीत फक्त शासकीय महाविद्यालयात 10% आरक्षण असून खाजगी महाविद्यालयामध्ये आरक्षण नाही. EWSसाठी नॉन क्रिमिलियर म्हणजेच 3 वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागत नाही. स्टेट EWSसाठी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीमधील वार्षिक उत्पन्न 8 लक्षपेक्षा कमी असावे ही एकच अट आहे. नीट 2025 मधून आपण शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रवेश घेणार आहोत. या प्रवेशासाठी EWS दाखल्याची वैधता 31 मार्च 2026 पर्यंत असावी लागते. आर्थिक वर्ष 31 मार्च 2025ला संपतं. आपल्याला 1 एप्रिल 2025 नंतरचाच दाखला काढावा लागतो, तरच त्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2026 पर्यंत असेल. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी मागील जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये विविध भागात लेक्चरसाठी गेल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारलं, आपल्याकडे डोमिसाईल आहे? यस. कास्ट सर्टिफिकेट काढलेले आहे? यस. EWS सर्टिफिकेट काढलेलं आहे? यस. लक्षात घ्या, महाराष्ट्राचं EWS काढण्याची आपल्याला कोणतीही घाई नव्हती, परंतु आपण ते काढलेलं असेल. 1 एप्रिल 2025 पूर्वी जर आपण दाखला काढलेला असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यावर व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2025 पर्यंत असेल. याची गांभीर्याने विद्यार्थी पालकांनी नोंद घ्यावी. आपण पाहूया सेंट्रल जनरल EWS सर्टिफिकेट. सेंट्रल EWS दाखल्यासाठी मात्र काही जादा अटी असतात. टोटल इन्कम 8 लाखपेक्षा कमी पाहिजे ही राज्याप्रमाणेच अट आहे, पण त्याचबरोबर 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन, 1000 चौरस फुटापेक्षा कमी आकाराचं घर पाहिजे, 100 चौरस यार्डपेक्षा कमी आकाराचा नगरपालिका हद्दीत प्लॉट आणि 200 चौरस यार्डपेक्षा कमी आकाराचा नगरपालिका हद्दीबाहेर प्लॉट अशा अटी आहेत. 100 चौरस यार्ड म्हणजे सुमारे 1 गुंठा क्षेत्र. स्टेट EWS मध्ये मात्र वरील कोणत्याही अटी नाहीत, फक्त 8 लाख एवढीच एकच अट आहे. सेंट्रल आणि स्टेट ह्या दोन्ही दाखल्यांचे फॉर्मेट आपण पाहावेत आणि त्यांचा अभ्यास करावा. एकंदरीत काय तर राज्याच्या
EWS सर्टिफिकेटवर फक्त 8 लक्षपेक्षा कमी उत्पन्न आहे अशी एकच अट दर्शवलेली असते आणि सेंट्रलच्या EWS सर्टिफिकेटमध्ये मात्र वरीलप्रमाणे 5 अटी आहेत त्या दर्शवलेल्या असतात. OBC NCL सेंट्रल लिस्ट योग्य त्या फॉर्मॅटमध्ये देशपातळीवरील प्रवेश घेताना हे एक डॉक्युमेंट आहे. राज्यात मात्र आपल्याला 3 डॉक्युमेंट सादर करावे लागतात. देशपातळीवरील प्रवेशासाठी OBC NCL सेंट्रल लिस्ट हे एकच कागदपत्र आपल्याला सादर करावं लागतं. हा दाखला कधी काढावा? नीटच्या माहितीपत्रकामध्ये 6.2.2 मध्ये विथ द लेटेस्ट गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. आणि त्या काय आहेत तर हा OBC NCL दाखला हा ऑन ऑर आफ्टर 1 एप्रिल 2025 नंतरचा असणं आवश्यक आहे. EWS OBC NCL सर्टिफिकेट सेंट्रल लिस्ट हे दाखले 1 एप्रिल 2025 नंतर का काढावे लागतात तर या दाखल्यांचा थेट संबंध वार्षिक उत्पन्नाशी आहे. पालकांचं उत्पन्न किती त्यानुसार या दाखल्याची वैधता असते. तसं SC ST यांना राज्यामध्ये तसंच देशपातळीवर वार्षिक उत्पन्नाची अट नाही. त्यामुळं सेंट्रलमधून प्रवेशासाठी त्यांना पुन्हा दाखले काढावे लागत नाही. त्यांच्या दाखल्याची व्हॅलिडिटी कायमस्वरूपी असते. आपल्या राज्यामध्ये जे विद्यार्थी FIJE, NT1, NT2, NT3 यामध्ये असतात त्यांना सेंट्रलमध्ये OBC मधून प्रवेश घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे SCBC आरक्षण फक्त राज्यात आहे. त्यांना EWS मधून देशपातळीवर आरक्षणासाठी अर्ज करावा लागतो. इन्कम सर्टिफिकेट वार्षिक उत्पन्नाचा दाखला SC ST वगळता VJ DTA NTB NTC NTD OBC यांना तसेच SCBC EWS आणि खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेऊन फी माफीसाठी म्हणजेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमधून EBC सवलत घेण्यासाठी पात्र असणाऱ्या सर्वांना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 म्हणजेच नुकतंच संपलेल्या आर्थिक वर्ष या कालावधीमधील वार्षिक उत्पन्न 8 लक्षपेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. सदरचा दाखला हा कुठेही अपलोड करावा लागत नाही. परंतु प्रवेश घेताना जर आपल्या हातात हा उत्पन्नाचा दाखला असेल, आपण जर तो सादर करू शकलो तर प्रवेश घेता क्षणीच आपल्याला शैक्षणिक फी सवलती मिळू शकतात. प्रत्यक्ष प्रवेश फायनल झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडे रीतसर अर्ज केल्यानंतरच फी सवलत मिळते आणि याची संपूर्ण जबाबदारी ही विद्यार्थी पालकांची असते. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढताना आपल्याला 3 वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. त्यामध्ये जर सन 2024-2025 या कालावधीचा समावेश असेल तर तोही दाखला उत्पन्नाचा म्हणून आपल्याला 1 वर्षाचा चालू शकतो. या दाखल्यामध्ये सुद्धा वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी असते. हा इन्कमचा दाखला अप टू 31 मार्च 2026 अशी व्हॅलिडिटीचा आवश्यक असतो. थोडक्यात राज्यातील राखीव गटातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे आवश्यक आहे, SC ST वगळता. एकंदरीत काय तर सद्यस्थितीमध्ये
एप्रिल 2025मध्ये कोणते दाखले काढावेत? तर राज्यातून EWSमधून प्रवेश घ्यावयाचा आहे. आपल्याला 1 एप्रिल नंतरचाच दाखला काढणं बंधनकारक आहे. राखीव गटातून प्रवेश घ्यावयाचा आहे. तर नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी जर 31 मार्च 2026 पर्यंत असेल तर आपणाला पुन्हा कोणताही दाखला काढण्याची आवश्यकता नाही. परंतु देशपातळीवरून OBC आणि EWSसाठी मात्र कोणत्याही परिस्थितीत 1 एप्रिल नंतर नव्याने दाखले काढणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, प्रत्यक्ष प्रवेश घेताना सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती, झेरॉक्स प्रतीचा एक सेट, तसंच पेनड्राईव्हवरून PDF फाईलसुद्धा द्यावी लागते. म्हणून आपण सर्व कागदपत्र जतन करून ठेवावीत. योग्य वेळेत रजिस्ट्रेशन करताना, ॲडमिशन घेताना त्याचवेळी दाखले प्राप्त न झाल्यास अनेक वेळा नीटमध्ये चांगले गुण मिळूनसुद्धा प्रवेशापासून वंचित राहावं लागतं. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठीचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे चालू आहे. 1-to-1 काउन्सिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रेफरन्स फॉर्म आणि ऑल सपोर्ट टू लास्ट राऊंड. जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास संपर्क साधावा. यानंतरच्या पुढील भागात कागदपत्रांची तयारी भाग 3मध्ये आपण पाहणार आहोत. डॉक्युमेंट फॉर स्पेसिफाईड रिझर्वेशन्स, विशिष्ट आरक्षण दाखले म्हणजेच डिफेन्स, MKB महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड बॉर्डर एरिया, अनाथ म्हणजेच ऑर्फन सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, मायनॉरिटी सर्टिफिकेट्स म्हणजेच अल्पसंख्याक प्रमाणपत्र, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी, गुजराती मायनॉरिटी, हिंदी भाषिक मायनॉरिटी याबाबत सविस्तरपणे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आवडतायत ना आमचे व्हिडिओ? तर आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करण्यास सांगा. आपणही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.